गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। रानातही आपण रानातच आलेली म्हणजे पावसाळा चालू झाला की रानभाज्या चालू होत असत्या, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येत असत्या, त्या फक्त त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत, करता आल्या पाहिजेत आणि त्याच्यापासून आपल्या शरीराला काय फायदा येतं ही माहीत पाहिजे। आता आज मी ह्याच्या अगोदर एक कुरडूची भाजी टाकलेली, जी आपल्याला मुतखड्यासाठी असती, उपयोगी असती, कॅल्शियम देणारी असती, असा मी एक कुरडूच्या भाजीचा व्हिडिओ टाकला होता। आज आपण आमच्या सर्व वावरात आहे म्हणजे आम्ही आलं लावलेलं आणि आल्यातच बघा एक रानभाजी म्हणून तांदूळचा उगवलेला आहे। आमच्या सातारा भागला म्हणलं का नाही की भरपूर असा तांदूळचा येत असतो, त्याला बी टाकावं लागत नाही, पेरावं लागत नाही। आणि तांदूळच्या म्हणजे दोन प्रकार असतात, या एक हायब्रिड तांदूळचा असतो या आणि एक आपला देशी तांदूळचा असतो या। देशी तांदूळ ज्याचं बी कुठं बी पडलं तरी उगवत असतं या, खतामातीत गेलं तरी उगवत असतं या। असा हे आपल्याला ना का नाही रानभाजी का नाही रान तांदूळचा घ्यायचा आहे। आता हायब्रिड तांदूळचा कसा ओळखायचा आणि देशी तांदूळचा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवते। हा बघा, हा आपला का नाही मातीत उगवून आलेला तांदूळचा आहे, ह्याला काही बी लावलेलं नाही बघा, सगळीकडं असं गवत उगवलेलं आहे आणि ह्या गवतामध्ये ही तांदूळचा उगवलेला आहे। आता हायब्रिड तांदूळचा म्हणलं ना, हा बघा आपल्याला तांदूळचा ओळखायचा आपल्याला बुडक्यावरने। हा आहे देशी तांदूळचा। देशी तांदूळचा म्हणजे का नाही ह्याचं का नाही बुडका जो असतो ना तो लाल बुंद असतो या, आणि ह्याचं देंड आणि मधून सुद्धा का नाही ही लाल बुंद काळे असतात, ह्याला म्हणायचं देशी तांदूळचा। अगदी नुसतं 4 मिरच्या आणि 4 लसणाच्या कुड्या घालून तेल ओतलं का नाही तरी सुद्धा एक नंबर भांडणार, तुमच्या मटणाला सुद्धा मागं सारतं असा ही तांदूळच्याची भाजी लागते या। जेवढी पाहिजे का नाही तेवढी आपल्याला उपटून घ्यायची या, आणि कुठं पेराय सुद्धा लागत नाही बघा, मस्त असं। आणि कावळा झर आहे कुठं ह्याच्यावरती टाकाय का, तर टाका ओळखायचा कसा, ह्या पानांच्या मागून आहे ना, तर बघा ह्या पानं आपण जर देशी तांदूळचा उलटा केला का नाही ह्याच्यावरती पांढरं टिपका असतात, त्याला म्हणायचं टाका पडला, कीड आली। पण ह्या तांदूळच्याला आहे का कुठं कीड, औषध सुद्धा मारलेलं नाही, ह्याला फवारणी करायला लागत नाही, काय नाही, पाण्याची तर अजिबात गरज लागत नाही, पडल तिथं उगवत असते। आता आपण असंच एक नाही तांदूळची भाजी पहिली उपटून घेऊया, भरपूर अशी घेते उपटून। ही तांदूळची भाजी जर आपण जर करून खाल्ली ना, आपल्या शरीराला ह्याच्यापासून आहे ना भरपूर असं आयुर्वेदिक फायदा आहेत। ही तांदूळच्या भाजीनं पोट साफ करायचं काम करतं या, आणि खाताना मात्र देशी तांदूळचा खायचा, त्याच्यापासून आपल्याला भरपूर असं कॅल्शियम भेटत असतं या। मस्तच असा बघा तांदूळचा आहे, घेताना आपण कवळाच घेणार आहे। सगळ्याच तांदूळच्या देठ बघा कशी लाल बुंद आहेत, एकदम छान अशी, भरपूर आपल्याला घेऊन जायची भाजी। भरून तांदूळची भाजी बघा मी उपटून घेतलेली, किती मस्त हिरवी गार आहे। ही बाजारात सुद्धा ही काही नेली का नाही तरी 20-30 रुपयाच्या आत आहे ना, आणि शहरात तर का नाही 50 रुपयाच्या आत पिंडी कुणी देत नसतं या। पण ह्या खेडेगावात बघा काही गरज आहे का, आता ही एवढी भाजीचं म्हणली तर 100 रुपयाची झाली, पिंडी असती किती एवढीशी, आपण घेतली किती टोपलं भरून। बघा मस्त अशी आपला देशी तांदूळचा कसा मस्त काड्या लाल बुंद ह्याचं बुडका आहे, तर किती छान दिसते या, आणि केल्यावर तर लयच बनाट वास सुटतो या, कितीच खाऊशी वाटते या। तर ह्या आयुर्वेदिक असा फायदा आहे ह्या भाजीचा की ह्याच्यामध्ये का नाही जवळजवळ 10 ते 12 प्रकारचा आयुर्वेदिक फायदा दडलेला असतात, फक्त आपल्याला ती ओळखता आलं पाहिजे, तर माहिती पाहिजे। आता तुम्हाला सांगते हे का नाही ही आपल्या शरीरातली उष्णता कमी करणारी भाजी आहे, आपलं पोट साफ करणारी भाजी आहे, आणखीन आपल्या हाडातलं कॅल्शियम वाढवत आहे, आणखीन तुम्हाला पचनाला हलकी असते। ज्यांचं कुणाचं जर पोट साफ होत नसेल ना त्यांनी ही भाजी आवर्जून खावावी, आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खावावी। चला मंडळी, आता ही मस्त अशी कवळी लुसलुसीत घेतलेली तांदूळची भाजी आपण घरी नेऊन भन्नाट अशी चुलीवरती बनवायची, आणि ह्याच्यासोबत आहे का नाही भाकरी असावी, एकच नंबर जेवण होते। भाजी घेऊन आपण घरी आलेलो आहे। आता ही भाजी ना आपल्याला निसून घ्यायची, म्हणजे निवडून घ्यायची भाजी, ही आपल्याला नीट करून घ्यायची। आता घेताना आपल्याला असं शेंड बुडकं नाहीत घ्यायचं,
म्हणजे कसं घ्यायची भाजी, आता ह्या पद्धतीने आपल्याला ह्याचा जी बुडका आहे ना, बुडका फक्त काढून टाकायचा आहे. कारण इतकी कवळी लुसलुशीत भाजी आहे ना. आता कधी कधी कुणी काय करतं, नुसती अशी पानं घेतात तांदूळच्याची, हा बघा असं. पण तांदूळच्याची नुसती पानं घ्यायची नाही, त्याच्या काड्या सुद्धा घ्यायच्या. तांदूळच्याची भाजी कवळी असल्यामुळं का नाही, अगदी ह्याचा फक्त आपल्याला बुडका काढून टाकायचा आहे. कारण ह्याचा का नाही काड्यांमध्ये सुद्धा का नाही सगळं जीवनसत्व लपलेलं असतं या, म्हणून नुसती पानं नाही, असं पूर्ण हा बघा मी नुसता बुडका बदलायला टाकला. ह्याच पद्धतीने सगळी मी तांदूळच्याची भाजी निवडून घेते. भाजी सगळी निवडून झालेली बघा आपली मस्त अशी. आता आपल्याला तांदूळच्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना, ते आपण बघून घेऊया. साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला भाजी बनवायची आणि जास्त काही साहित्य त्याच्यात घालायचं नाही. हा बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं, एक 10-12 मिरच्या आहेत आणि जाड्या आहेत. ह्याच्यात एका नाही बी तयार झालेलं आहे. मिरच्या एकदम तिखट आहे, हा बघा तिखट असतात. आणि ह्या मिरच्या आपल्याला चिरून घालायच्या, तर एक नंबर भाजी होती या. पण भाजी बनवण्यासाठी का नाही मिरचीपेक्षा लसूण जास्त वापरायचा. लसणाची जर फोडणी भाजीला जर बसली तर भाजी चवदार म्हणजे चवदारच होत असते या. आता बघा 1 ते 2 कुड्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत. मस्त असा मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत. तेल घेतलेले आणि चवीपुरतं मीठ, एवढं तुम्हाला सांगते. आमच्या यांना लहानपणी का नाही भाजी बनवायची आणि नुसती अशीच एवढीच फोडणी द्यायची. तेलात टाकायचा लसूण भाजून घ्यायची आणि मिरच्या चिरून टाकायची. पण मिरच्या मात्र का नाही अगदी त्यातलं बी निष्ठस्तोपर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे त्यातला तिखटपणा सुद्धा भाजीत उतारला जातो या आणि भाजी एक नंबर चविष्ट होती या. नुसती तव्यामध्ये भाजी जर फोडणीला टाकली का नाही तर इतका बाहेर ना त्याचा सुगंध येत असायचा. इतक्या भाजी का नाही त्या भाजीचा वास आहे ना घराबाहेर पसरायचा. इतकी भाजी सुंदर आणि चविष्ट व्हायची का नाही अशी ही भाजी. तर आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचंय, ही निवडलेली भाजी आहे ना 2 पाण्याने स्वच्छ का नाही धुवून घ्यायची. का धुवून घ्यायची, आता ही आपण मातीतूनच उपटून आणलेली, तरी सुद्धा ह्याला माती चिकटलेली नाही. पण चुकून जर एखाद्या पानाला जर माती चिकटली असेल तर मग ती भाजी आपल्याला कचकच लागते. म्हणून आपण ऐका नाही ही 2 पाण्याने भाजी धुवून घ्यायची. मस्त अशी भाजी आपल्याला का नाही धुवून घ्यायची ही, म्हणजे ह्याची काय होते मातीची जी रीती आहे ना ती खाली राहते या. असं पाणी ह्याचं खराब निघतं या. बघा अशी थोडी थोडी जी पानांना चिकटलेली माती असती का नाही ती नेमकी अशी तळाला राहते या. आता आपण परत दुसऱ्या पाण्याने धुवून घेणार आहे. त्याच घमेल्यात आपल्याला परत भाजी धुवून घ्यायची. आता 2 पाण्याने भाजी आपली धुवून झालेली आहे. मस्तच भाजी धुतली आपण. आता सगळ्यात अगोदर आहे ना चूल पेटवून घेते. पेटलेली आता कढई ठेवते ह्याच्यावरती. आणि आता का नाही आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत ना ह्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्यात. आता इळीने चिरल्या कशाने वाटीने जरी, आता मी 10-12 वाटी असल्यामुळं मोठ्या मोठ्या मिरच्या चिरून घेते. अशा आपल्याला बारीक मिरच्या चिरून घ्यायच्यात. हा बघा ह्या पद्धतीनं मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या बघा वाटीच्या मदतीने, एकदम तुकडं बारीक केलेत. ह्याच पद्धतीने आपण आहे ना लसूण बारीक करून घ्यायचा. हा बघा ह्या असा 2 पाकळ्या करायच्या, म्हणजे तेलात चांगला तळला जातो या. ह्या पद्धतीने सुद्धा आपला चिरून झालेला आहे. मिरची चिरून झालेली बघू शकता. आता कढई तापलेली, ह्याच्यात आपल्याला घालायचे तेल. कढई गरम झाल्यामुळं का नाही तेल लगेच बघा लगेच त्याला उकळी फुटल्यागत झालं. आता सगळ्यात अगोदर ना ह्याच्यात घालायची आपल्याला मिरची.
मस्त अशी मिरची आपली भाजून झालेली बघा, निघतच तोपर्यंत चांगली लालसर मिरची भाजलेली. आता ह्याच तेलामध्ये का नाही आपण हा चिरून घेतलेला लसूण भाजून घ्यायचा आहे. लसणाचा सुद्धा रंग बदलस्तवर आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे ह्या तेलात. म्हणजे काय होतं या लसणातलं सगळं जीवनसत्व जे असतं किंवा लसणातलं सगळा अर्क जे असतो ना तो भाजीत उतारला जातो या, त्याच्यामुळं भाजी अजूनच चविष्ट लागते. मस्त अशी मिरची आणि लसूण भाजून झालेला आहे आपला. आता ह्याच्यात आपण ही धुवून घेतलेली तांदूळची भाजी टाकायची. कोवळी असल्यामुळं का नाही शिजली एकदम बारीक होणार आहे. आता एकदम ही कढईमध्ये बसत नाही, हलवून हलवून आहे ना आपण घेणार आहे. ही मस्त भाजी आपण झाली, वास सुद्धा मस्त सुटलाय बघा फोडणीचा. लगेचच भाजी ही ना मुळातच ह्या भाजीत आहे ना आमचं पाणी असतं. हळूहळू हलवायला लागणार आहे आपली ही भाजी, कारण कढई थोडीशी बारीक पडलेली बघा. जसा जसा जाळ लागल तशी तशी भाजी शिजत येते का नाही तशी तशी ती बारीक होत असते बघा. कढई भरून भाजी होती. आता ही का नाही जशी जशी शिजत आली का नाही तशी तशी किती बारीक झालेली. आणि हिला बघा अंगच पाणी सुटतं असं. आता ही सगळं पाणी आपण आहे का नाही ही भाजी हलवत हलवत आहे ना जशी जशी शिजल ना तसं ही पाणी पूर्ण आटल. आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ही कवळी भाजी असल्यामुळं. भरपूर अशी ही भाजी आपली कशी हिरवीगार दिसते बघा. ती भाजी शिजत आलेली आपली. आणि भाजीतलं पाणी बी बघू शकता तुम्ही आटत आले, थोडंसं पाणी बाकी राहिलेलं. आणि भाजी बी बघा एकदम मस्तच झालेली आपली. आता आपण ह्याच्यात एक पदार्थ टाकला नाही अजून, मीठ. मीठ का टाकायचं नाही, भाजी शिजत आल्याच्या नंतर आपण मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं मुळातच ह्या भाजीला आमचं पाणी असतं आणि लगेच जर मीठ टाकलं की मग जास्तच पाणी सुटतं आणि मग वेळ लागतो शिजायला. मग आता आपण नाही का नाही चवीपुरतं मीठ टाकायचं. आता ह्याचं सुद्धा बघा भरपूर असं पाणी सुटणार आहे. आता परत एक वेळ भाजी हलवून घ्यायची. थोडंसं अजून टाकते. आता बघा भाजीला परत भरपूर पाणी सुटणार आहे. आणि जवळ चांगली भाजीतलं पाणी आटत नाही का नाही तवर भाजी अशी गिजगात दिसत असते. बरोबर परत बघा भाजीला पाणी किती जास्त सुटलेले. आता हे एवढं सगळं पाणी आपल्याला भाजीतलं आटवून घ्यायचंय. ही लाल दिसतंय ना पाणी, ही लाल म्हणजे काय देशी तांदूळचा जी देंडा असतो बुडका असतो लाल, ह्यातला हा सगळा का नाही रंग इथे उतरलेला म्हणून हे पाणी असं लाल दिसत असतं या. आता ही सगळं पाणी आपल्याला भाजीतलं आटून घ्यायचं. असं सगळं भाजीतलं आपलं पाणी आटून गेलेलं आहे. मस्त अशी भाजी आपली शिजून मस्त छानच झाली बघा. वास इतका भारी सुटतोय ना बस. नुसती भाजी भाकरी जरी असेल का नाही तरी पोट भरूनच माणूस जेवणार. आपण किती भाजी टोपली भरून भाजी आणली होती पण कशी कवळी असल्यामुळे बघा ह्याची शिजून टेस्टी झाली. पण आयुर्वेदिक असल्यामुळं थोडी जरी खाल्ली का नाही तरी सुद्धा आपल्या शरीराला भरपूर असं ह्या भाजीचं फायदा येतं. आता चला मस्त असं जेवायला घेते. मस्त भाजी झालेली. आता तांदूळची भाजी भाकरी आहे ना मीच खाऊन दाखवणार आहे. आमचा दाद्या का नाही आता शाळेत जात असतो या ना त्याच्यामुळं कधी कधी तो भेटत नाही. तांदूळची भाजी जर खाल्ली का नाही ह्याच्यापासून आपलं पोट साफ होत असतं या, लघवी साफ होत असते या. आणि पचन महत्वाचं म्हणजे का नाही भाजी हलकी असल्यामुळं का नाही पचन शक्तीला का नाही ही का नाही एकदम उपयोगी अशी भाजी असते या. नेहमी संध्याकाळच्या जेवणात आहे ना भाजी आणि भाकरी खावावी, एकदम हलका अन्न. त्याच्यामुळं रात्रभरात का नाही आपण काही काम करत नसतो, त्याच्यामुळं जर आपण झोपलेलो असतो का नाही त्याच्यामुळं आपली पचन क्रिया का नाही ही भाजी अशी सतत आपलं कसं एक जातं कसं फिरत असतं त्या पद्धतीने का नाही ह्याचं हे रोटेशन चालू राहत असतं या. आणखीन तुम्हाला सांगते आपल्या हाडातले कॅल्शियम वाढवत असते ही भाजी.
असं भरपूर असं ह्या तांदूळच्या भाजीपासून फायदा येतं. या भाजीचे 2 प्रकार असतात, एक सातारा तांदूळचा असतो आणि एक देशी तांदूळचा. सातारा म्हणजे का नाही हायब्रिड तांदूळचा असतो, आमच्या भागला त्याला सातारा तांदूळचा असं म्हणलं जातं. या चला मंडळी या जेवायला मी तुम्हाला तांदूळच्या भाजीची आणि भाकरीची चव करून दाखवते. वास तर इतका भारी सुटलाय ना ह्या भाजीचा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी एकदम जुन्या पद्धतीने बनवलेली, जशी आमची आई बनवायची त्या पद्धती. फक्त मीठ मिरच्या आणि लसूण घातलेलं आहे, बाकी काही सुद्धा घातलेलं नाही. खरं सांग का कुठल्या बी भाज्या खा, पण भाज्या ही नेहमी भाकरी सोबतच खायच्या. कारण जशी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी हलकी असते पचनाला, त्याच पद्धतीने भाज्या बी आपल्याला भरपूर अशा ना शरीराला प्रोटीन देणाऱ्या असतात. त्या चला मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साध्या सोप्या पद्धतीने रानभाजी आपली तांदूळचा बनवलेली ही कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.